मित्रांनो नमस्कार, मी विशाल कुलकर्णी स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनल द सुप्रीमो मध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या सर्व फॅमिली सोबत आपण एका सुंदर आणि आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव घेणार आहोत, जिथे आम्ही नुकतीच भेट दिली होती आणि ते ठिकाण आहे सज्जनगड। पुण्याहून सज्जनगडला जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुणे, कात्रजघाट, सातारा, परळी आणि सज्जनगड। साताऱ्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबून मिसळ, उपमा, पोहे याचा आस्वाद घेतला आणि पोहोचलो सज्जनगडच्या पायथ्याशी, जिथे आपल्याला पुरेशी पार्किंगची सोय देखील उपलब्ध आहे। सज्जनगडला पार्किंगला पोहोचल्यावरती गड चढण्याची उत्सुकता शिगेलाच पोहोचते। शिवसमर्थांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेला व मुमुक्षु साधकांना अध्यात्माची शिदोरी पुरवणारा सज्जनगड ही समर्थ संप्रदायाची पारमार्थिक राजधानी आहे। गड चढताना मार्गात आपल्याला वेगवेगळी मारुती मंदिरे लागतात। प्रत्येक मंदिर आपल्याला ऊर्जा देत पुढे जाण्यास प्रेरित करतात। पायऱ्या चढताना थोडा दम देखील लागतो, पण जसजसे आपण पुढे जाऊ तसतसे प्रत्येक पावलागणिक आपलं मन अधिकच शांत होत जातं। सज्जनगड किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर 11व्या शतकात शिलाहारांनी या किल्ल्याची उभारणी केली होती। त्यांनी या किल्ल्याचे नाव परळीचा किल्ला किंवा परळीगड असे ठेवले होते। सन 1358 ते 1375 या काळात चौथ्या बहामनी राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आजही उपलब्ध आहेत। विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्याचे नाव तर नवरस्तारा असे ठेवले होते। शेवटी 1673 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला। हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे ठेवले। इथून पुढे पायऱ्या आणखी चढल्यावर येते छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार। इतिहासाची साक्ष देणारे हे प्रवेशद्वार अभिमानानं मन अगदी भरून टाकतं। समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वानं घडवलं, महाराष्ट्राला एक नवी ओळख करून दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महतीचे वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, अशा कित्येक शब्दात समर्थ रामदासांनी महाराजांची स्तुती केली आहे। स्वतः शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना सज्जनगडावरती येण्याची विनंती केली। समर्थांनी शिवाजी महाराजांची गडावर येण्याची विनंती मान्य करताच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळच्या गडाच्या किल्लेदार असलेल्या जिजोजी काटकर यांना पत्र लिहिले। राजे लिहितात, रामदास गोसावी किल्ल्यावरती वास्तव्यास येताती, त्यांना राहण्यासाठी माझा वाडा मोकळा करून द्या। येतील तवा येऊ देणे, जातील तवा जाऊ देणे, गोसावी यांचा हरेक विषयी समाचार घेत जाणे। यावरूनच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांची व एकनिष्ठतेची कल्पना आपल्याला येते। गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे आपल्याला लागतो तो घोडाळे तलाव। घोड्यांना पाणी पाजण्यासाठीची त्या काळची हीच ती जागा। घोडाळे तलावाच्या मागच्या बाजूला एक मशिदीसारखी इमारत आहे व त्याच्या समोरच अंगलाई देवीचे मंदिर आहे। त्या देवीचे देखील दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। गडावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला पुढे दिसते लोकमान्य टिळक स्मृती कमान। सज्जनगडावर बरीचशी अशी छोटी छोटी दुकानं आहेत, ज्यामध्ये खेळण्यांची दुकानं, प्रसादांची दुकानं, पुस्तकांची दुकानं तसेच छोटे मोठे स्नॅक्स सेंटर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। सज्जनगडावरील सर्व व्यवस्था पाहण्याचं काम श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ हे करतं। श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची स्थापना 1974 मध्ये झाली आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय फक्त सद्गुरू श्री अण्णा उर्फ श्री चैतन्य स्वरूप आणि आईसाहेब उर्फ श्री लक्ष्मी स्वरूप यांच्या निवासस्थानी म्हणजे डोंबिवली पूर्व येथे आहे।
मंडळाने केलेल्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची प्रशंसा कैलासवासी श्री गोविंद स्वामी आफळेबुवा यांनी केली होती, जे एक सुप्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांनी 29 ऑगस्ट 1985 रोजी राम मंदिराच्या परिसराचा ताबा श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाला दिला होता. त्यानंतर श्री गोविंद स्वामी आफळेबुवा आणि विश्वस्थांनी 15 मे 1986 रोजी श्री गोविंदानंद राम मंदिराची संपूर्ण जबाबदारी श्री स्वामी समर्थ शिंदे नाव मंडळाकडे सोपवली. रामदास स्वामी संस्थानाची स्थापना भक्ती आणि समाजसेवेसाठीच झाली. आपण पाहत असलेलं हे सज्जनगडावरील मुख्य श्रीराम मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचं समाधी मंदिर देखील अत्यंत पवित्र आणि शांततेचा अनुभव देणारं हे ठिकाण. या मठात समर्थांचे वास्तव्य सुमारे 6 वर्षाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर ते समर्थांच्या समवेत सुमारे 1.5 महिना इथे राहिलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज देखील या मठात सुमारे 2 महिने राहिलेले आहेत. त्यामुळे हा मठ म्हणजे सज्जनगडावरील अत्यंत पवित्र वास्तू होय. रामदास स्वामी मंदिराबाहेर डाव्या बाजूला समर्थ चरित्रावली देखील आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी चित्रांच्या रूपात सांगितलेल्या आहेत. छत्रपती शिवरायांसोबत इथे घडलेले प्रसंग देखील येथे चित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेले आहे. आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबासमवेत इथं नक्की भेट द्यावी. श्री समर्थ मंडळाकडून गडावर दररोज निशुल्क महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात येते. दुपारी 12 ते 1:30 तसेच रात्री 9 वाजता आपणास हा महाप्रसाद घेता येतो. या महाप्रसादाची चव खूपच सुंदर होती. अजूनही ती चव जिभेवर रेंगाळते आहे. या गडावर आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी चित्रीकरण करण्याची मनाई असल्यामुळे सर्वच गोष्टी मला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता आल्या नाहीत. जसे की या गडावर आपण श्री समर्थ रामदासांची विश्रांतीची खोली देखील पाहायला मिळते. श्री समर्थांचे शेजघर असा फलक त्या खोलीच्या दारावर आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या शेजघरात व्यवस्थितरित्या जपून ठेवलेल्या आहेत. या खोलीत असलेला मोठा पलंग खुद्द श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना दिला होता. शेजघरामध्ये एक लाकडी स्टँड आहे. त्यामध्ये शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी, दत्तात्रयांनी दिलेली कुबडी, वेताची काठी, सोटा अशा वस्तू आहेत. समर्थांना शिवाजी महाराजांनी दिलेली कुबडी अतिशय रहस्यमयी आहे, कारण त्यामध्ये तलवार आहे. त्याला गुप्ती देखील म्हणतात. गडावरील सेवकांना जर तुम्ही विनंती केली तर ते आजही गुप्ती किंवा त्या कुबडीतील तलवार यात्रेकरूंना काढून दाखवितात. सज्जनगडावरील मुख्य मंदिर आणि शेजघर पाहून झाल्यानंतर आपण निघतो धाब्याच्या मारुतीच्या मंदिराकडे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि उरमोडी धरणाचे नेत्रदीपक दृश्य मन मोहून टाकतं. पावसाळ्यात हा परिसर निसर्ग सौंदर्याने नटतो. धुकाने वेढलेल्या वाटा आणि ओसंडून वाहणारे धबधबे संपूर्ण वातावरण अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात. सज्जनगड हा इतिहास, भक्ती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. तुम्ही इतिहास प्रेमी असाल आणि आध्यात्मिक शांततेच्या शोधात असाल किंवा निसर्गाच्या सानिध्यात रमणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी एक असाल तर योग्य वेळ निवडल्यास तुमचा अनुभव इथे नक्कीच समृद्ध होईल. पुढे आपण येऊन पोहोचतो धाब्याच्या मारुती मंदिराजवळ. या मंदिरातील मूर्तीची स्थापना समर्थ रामदासांनी स्वतः केली आहे.
याच मंदिरात मी माझ्या कुटुंबाच्या समवेत मारुती स्तोत्राचे पठण देखील केले. ब्रह्मांडे मायुरेणो आवरे दंतपंकजे नेत्रांनी चालल्या ज्वाळा उघडी टाकल्या वये उच्चते मुरडिले माता किरणी कुंडली वयी सुवर्णकन्या सोटी घंटा किंकिणी नागरा सचारे पर्वताय सामेका सर्वा करू चक्रांत पाता मोठे महाविद्युल्य वयी. मंदिरातून बाहेर आल्यानंतर आपल्याला गडाच्या कडेने अंगलाई देवी मंदिराकडे जाता येते. मारुती मंदिरातून बाहेर आल्यानंतर अंगलाई मंदिराकडे जाताना दिसणारे निसर्ग दृश्य, गडावरील शुद्ध हवा आणि ऐतिहासिक वास्तूंची अनुभूती प्रत्येकाला भारावून टाकते. सज्जनगडला भेट दिल्यानंतर मनात एक वेगळीच शांतता आणि समाधान निर्माण होते. हा प्रवास म्हणजे इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाच्या सानिध्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. अंगलाई देवीची मूर्ती समर्थांना अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात सापडली आणि रामदासांनीच या ठिकाणी त्या देवीची स्थापना केली. देवीचे दर्शन झाल्यानंतर आपण पोहोचतो बरोबर त्याच ठिकाणी जिथून आपण गड चढून वरती आलो होतो आणि त्याचबरोबर आपला सुरू होतो प्रवास परतीचा. इथं परतीचा प्रवास सुरू झाला खरा, पण मनात राहतील इथल्या कायम आठवणी. जर तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा सज्जनगडला नक्की भेट द्या. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्ही अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनचे बटन दाबायलाही विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. Subscribe to the channel.